नागपुर की जरीपटका पुलिस थाना हद से एक रोंगटे खड़े कर देने वाली वारदात सामने आई थी, जहां नारा घाट के पास एक नाले में बोरे में लिपटी हुई एक लाश मिलने से हड़कंप मच गया। लेकिन जरीपटका पुलिस ने तत्परता दिखाते हुए महज 12 घंटे के अंदर इस अंधे कत्ले की गुत्थी को सुलझा लिया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार कल दोपहर करीब 12 बजे पुलिस को सूचना मिली कि नारा घाट के नाले में एक संदिग्ध बोरा पड़ा है। जब पुलिस ने बोरा खोला तो उसमें एक पुरुष का शव बरामद हुआ। जांच के दौरान मृतक की शिनाख्त कर 33 वर्षीय राहुल साहू के रूप में हुई, जो जिंगाबाई टाकरी का निवासी था। सदर पुलिस स्टेशन में उसकी गुमशुदगी की रिपोर्ट पहले से ही दर्ज थी। पुलिस ने तकनीकी जांच और गुप्त सूचनाओं की मदद से आरोपी नवीन पुनकर उम्र 48 वर्ष को धर दबोचा। पूछताछ में जो खुलासा हुआ वह चौंकाने वाला था। आरोपी नवीन और राहुल के बीच पैसों के लेन देन को लेकर विवाद था। आरोपी का दावा है कि राहुल ने उसकी बेटी के बारे में अपशब्द कहे थे, जिससे गुस्सा होकर नवीन ने पास रखे लोहे के रॉड से राहुल के सिर पर वार कर दिया। इस हमले में राहुल की मौके पर ही मौत हो गई, जिसके बाद आरोपी ने सबूत मिटाने के लिए शव को बोरे में भरकर नाले में फेंक दिया। फिलहाल आरोपी पुलिस की गिरफ्त में है। आगे की जांच जरीपटका पुलिस कर रही है। काल दिनांक 22/4/2026 रोजी 12 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की नारा घाटच्या नाल्यामध्ये एका बोऱ्यामध्ये मृतक बॉडी बांधून फेकलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो। नंतर फायर ब्रिगेड, FSL व्हॅन, आयकार वगैरे बोलवून नंतर त्यांच्यासमोर ते बोरा काढला। त्यात एका पुरुषाची तिथं बॉडी दिसली। आम्ही लगेच मिसिंग जे आहे ते शोधले नागपूर शहरात। तर सदर पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग दाखल होती, जे त्याच्या चेहऱ्याशी मिळत होती। लगेच त्यांच्या नातेवाईकांना, भावाला बोलवून त्या मृतकाची शहानिशा केली। तर त्याने त्या बॉडी ओळखली व राहुल शाहू असे त्याचे नाव होते। वय 33 वर्ष, राहणार जिंगाबाई टाकळी। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास सुरू केला। सगळ्या तांत्रिक बाबी आम्ही तपासून बघितल्या, परंतु ज्या बोऱ्यामध्ये ती बॉडी गुंडाळली होती, ती पेटसाठीची पेडगिरी वापरतात ती बोरी होती। त्या अनुषंगाने आम्ही तपास केला व आरोपीचा शोध घेऊन 12 तासाच्या आत आम्ही हा गुन्हा डिटेक्ट केला व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। त्यामध्ये असं आहे की आरोपीला आम्ही विचारपूस केली असं त्याने सांगितले की आरोपीने मैताकडनं, आरोपीचं नाव आहे आपलं फुंडकर, नवीन फुंडकर नाव आहे आरोपीचं। वय 48 वर्ष आहे, राहणार नारा। तर त्यांना विचारपूस केला, त्यांनी सांगितले की त्यांनी मयत जे आहे राहुल शाहू यांच्याकडनं काही पैसे घेतले होते। ते पैसेचे डबल पैसे देऊन सुद्धा त्याचे 35,000 रुपये परत तो मागत होता। त्यासाठी तो आला होता। घरी आल्यावर त्यांचा वाद झाला व मैताने काही त्याच्या मुलीबाबत काही अपशब्द किंवा वाईट बोलल्यामुळे आरोपीला राग येऊन त्यांनी बाजूला असलेल्या लोखंडी रॉडने त्या डोक्यावर वार केले व त्यातच तो मरण पावला, अशी एकंदरीत आरोपीने माहिती दिलेली आहे। आरोपी सध्या जे आहे अटकेमध्ये आहे। PCRला न्यायालयात हजर केलेला आहे। सदरची कारवाई माननीय CP सर, जॉईंट CP सर, रिजन सर, DCP सर, ACP सर यांच्या मार्गदर्शनात आमचे DPचे API मोरखडे, API ठाकूर व पथकचे कर्मचारी यांनी मिळून केलेली आहे। सध्या आरोपी हा ई-रिक्षाचं काम चालवण्याचं काम करत आहे।